नमस्कार, मी शिवाजी पाटील. मी आपल्याला बालवाडीच्या विद्यार्थ्यांना कसं शिकवावं हे सांगत आहे. कृपया समजून घ्या. तर आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा एक लाईन मारायची आपल्याला शिकायचंय. आपल्याला पहिल्यांदा एक उभी लाईन अशी मारता यायला पाहिजे. लाईन मारता आले तर आपण काय करू शकतो, तर आपण पहिल्यांदा काय करून घेऊ, आखून घ्यायचं असं. अशा पद्धतीने आपण पाटीवरती आखून घ्यायचंय. आणि यामध्ये प्रत्येक घरामध्ये एक एक उभी लाईन मारायची. याला कशी लाईन म्हणतात, उभी लाईन मारायची. उभी एक रेषा काढून घ्यायची. काढ बघू, उभी एक रेषा प्रत्येक घरामध्ये. हा बस, सगळ्यात पूर्ण पाटी भरून काढ. एक 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 लाईन अशी आपल्याला काय करायचे, एक एक प्रत्येक घरामध्ये अशी एक 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 सरळ अशी काय करायची, लाईन काढून घ्यायची. त्याला आपण उभी लाईन असं म्हणतो. उभी रेषा, उभी रेषा काढून घ्यायची. उभी काय केलेली आहे, आपण रेषा काढलेली आहे. उभी रेषा आपण अशा उभ्या रेषा काढायला आपल्याला पहिल्यांदा काय यायला पाहिजे, तर आपल्याला उभ्या रेषा काढता यायला पाहिजे. काढ पाटी भरून बघू उभ्या रेषा. अशा आपल्याला पहिल्यांदा उभ्या रेषा काढायला यायला पाहिजे. आपल्याला प्रथम उभ्या रेषा काढायला यायला पाहिजेत. आपल्याला पहिल्यांदा काय शिकायचंय, तर आपल्याला एक उभी रेषा. आपल्याला या ठिकाणी श्रीधन वेदांत पाटील उभ्या रेषा काढताना दिसत आहे. आपण पाटी आखून घेतलेली आहे मगाच्या पद्धतीनं. आता ह्या कशा रेषा, या रेषा कसल्या काढलेल्या आहेत, आपण उभी रेषा काढलेल्या आहे. उभी रेषा, उभ्या रेषा आहेत त्या. आता आपल्याला जशा उभ्या रेषा काढायला आल्या तशाच आपल्याला काय करता यायला पाहिजे, आडव्या रेषा पण काढता यायला पाहिजे. मग आता ते पाटीवरून आपण कसल्या रेषा शिकणार आहोत, आडव्या रेषा. आडव्या रेषा, ह्या रेषा कसल्या आहेत, आडव्या रेषा आहेत. मगाशी आपण शिकलो त्या उभ्या रेषा काढायला शिकलेलो आहे. आता आपण आडव्या रेषा काढायला शिकणार आहे. आपल्याला अगोदर पहिल्यांदा बालवाडीच्या मुलाला काय यायला पाहिजे, तर उभ्या रेषा काढता यायला पाहिजेत, आडव्या रेषा काढता यायला. चिटकवायच्या नाहीत. तर आपण आता काय शिकलो, आडव्या रेषा काढायला शिकलो, उभ्या रेषा काढायला शिकलो. त्यानंतर कसल्या रेषा काढायला शिकलो, आपण उभ्या रेषा, आडव्या रेषा. उभ्या रेषा काढायला शिकलो, आपण आडव्या रेषा काढायला शिकलो. आता आपल्याला तिरक्या रेषा पण काढायला यायला पाहिजेत. तिरक्या रेषा आहेत त्या, ही उभी आहे, सरळ उभी रेषा आहे, सरळ रेषा आहे, उभी आहे, ही सरळ रेषा आहे, आडवी रेषा आहे.
आणि ही कसली रेषा आहे? तिरकी आहे किंवा तिरपी रेष. तिरपी उभ्या रेषा झालेल्या आहेत, उभ्या रेषा झालेल्या आहेत. आता आपण तिरपी रेषा काढून घेणार आहे. आपण तिरपी रेषा, हे डावीकडे झुकलेली तिरपी रेषा आहे. त्यानंतर उजवीकडे झुकलेली पण तिरपी रेषा काढायला यायला. हा काढा. काढावर. हा सरळ काढायची. हे सरळ आहे की नाही माझी रेषा? गोल आहे का? नाही. ही कशी आहे माझी रेषा? अशी इथून सरळ आहे. सरळ. ही कशी आहे? उजवीकडे. उजवीकडे झुकलेली आहे. उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा आहे. शिकतोय. आपल्याला उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा काढायला यायला पाहिजे. उजवीकडे झुकलेली आपण आहे. हा पटपट 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 काढून घे. पाटी भरून उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा आपण काढतोय. आपल्याला उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा काढता यायला पाहिजे. उभी रेषा काढता आलेली आहे आपल्याला. त्यानंतर आडवी रेषा काढायला शिकलेलो आपण. त्यानंतर उजवीकडे झुकलेली. मन बघू. उजवीकडे झुकलेली. उजवीकडे झुकलेली रेषा. तिरपी रेषा. उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा. उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा. उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा. मन उजवीकडे झुकलेली तिरपी हा पटपट 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 काढ. पाटी भरून काढ. नाही अजून तिकडची एक लाईन राहिलेली आहे. काढ माहिती. हा तशी उलटी नाही काढायची. तिकडून काढायची. वै तिकडून वरून खाली पर्यंत अशी तिरकी रेषा काढायची. खालून वरती उलटी काढायची नाही. वरून सुरुवात करायची आणि खाली अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे? ही रेषा काढायची आहे. या रेषा आपण काय केलेल्या आहेत? उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा. हा भैया आला, दादा आला की दादाला तसंच काढून दाखव. हे अशी वरून सुरुवात करायची. वरच्या बाजूनं खालीपर्यंत अशी उजवीकडे झुकलेली आडवी रेषा तिरपी रेषा काढलेली आहे. आता आपण डावीकडे झुकलेली बघ. डावीकडे झुकलेली तिरपी रेषा. काढावर. डावीकडे झुकलेली तिरपी रेषा. डावीकडे झुकलेली तिरपी रेषा. आपल्याला उभी रेषा काढता आलेली आहे. आडवी रेषा काढता आलेली आहे. आपण उजवीकडे झुकलेली रेषा काढलेली आहे. त्यानंतर डावीकडे झुकलेली तिरपी रेषा काढलेली आहे. अशा पद्धतीनं आपल्याला उभी रेषा काढता यायला पाहिजे. लिहिली उभी रेषा काढता यायला पाहिजे. आडवी रेषा काढता यायला पाहिजे. उजवीकडे झुकलेली रेषा काढता यायला पाहिजे. तिरपी रेषा असते. डावीकडे झुकलेली तिरपी रेषा आपल्याला काढता यायला पाहिजे. तिरकी आहे का तशी? अशी तिरकी आहे का? मी काढलेली आहे का तिरकी? इथून अशी काढायची. वाकडी काढायची नाही. सरळ काढायची. या सगळ्या सरळ रेषा आहेत. त्या सरळ रेषा आहेत. इथून सुरुवात करायची इथपर्यंत सरळ काढायची. असू दे तिथंच थांबू. पुढं पटपट पटपट पटपट. तिरकी काढायची नाही. एवढी मोठी नाही काढली तरी
चालतंय. आपल्याला एवढी छोटी तिरकी रेषा काढायला आली तरी चालते. काढ. होय तशी होय ती काढली तेवढीच काढायची. डावीकडे झुकलेली तिरपी रेषा. बास, व्हेरी गुड. तशीच काढायची. डावीकडे झुकलेली तिरपी. पटपट पटपट काढ. इथं काढ की, खाली आहे की, ह्याच्यात राहिले ह्याच्यात राहिले ह्याच्यात राहिले, त्याच्यामध्ये काढ. नाही, छोटी काढायची, छोटी काढायची एवढीच. तशी आहे का? तशी आहे का? आहे का तशी? कशी शिकवली मी? इथून इथपर्यंत अशीच काढायची छोटी. तशी नाही, गोल नाही. गोल काढतोय तो. धर असं, धर पेन्सिल धर. इथून अशी तिरपी रेषा, हलवायचा नाही हात. इथून अशी तिरपी रेषा आपल्याला सरळ काढायची आहे. झाली का नाही तिरपी रेषा? अशी तिरपी रेषा काढायची आपल्याला. डावीकडे झुकलेली तिरपी रेषा काढायला यायला पाहिजे. डावीकडे झुकलेली तिरपी रेषा काढायला यायला पाहिजे. उभी रेषा काढायला यायला पाहिजे. आडवी रेषा काढायला यायला पाहिजे. पहिल्या दिवशी आपण आता काय शिकलो? तर उभी रेषा कशी काढायची ती शिकलेलो आहे. आडवी रेषा कशी काढायची ती शिकलेलो आहे. उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा कशी काढायची ती शिकलेलो आहे. डावीकडे झुकलेली तिरपी रेषा डावीकडे अशी पडलेली आहे. डावीकडल्या बाजूला इकडली डावी बाजू, इकडची उजवी बाजू. मग डावीकडल्या बाजूला पडलेले, पडले का नाही? इकडे खाली पडले. हे कसे स्ट्रेट आहे, हे कसे झालेले खाली पडलेले. इकडे पाय त्याचा काय झालेला आहे? घसरलेला आहे. पाय घसरल्यानंतर असं समजा एखादा माणूस असेल, एखादा पोर आहे असं चाललेलं, तर त्याचं काय झालेलं आहे? हा कसा आहे? सरळ उभा आहे. हा स्ट्रेट उभा. मग आपण स्ट्रेट उभ्या लाईन काढलेले. हा काय आहे? उभी. हा काय आहे? उभा आहे. उभा आहे. त्यानंतर काय झालेला आहे? समजा हा काय झालेला आहे? आडवा असा अंथरुणावरती झोपलेला आहे. असं इथं अंथरुण आहे, अंथरुणावरती झोपलेला आहे म्हणजे आडवा. आडवा 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 झोपतो का नाही आपण? का उभा असं उभा राहून झोपतो का? उभा राहून झोपतो का? नाही. आडवा आपण काय करतो? झोपतो. म्हणजे आडवी आपण काय केलेले? रेषा मारलेले. उभा उभा राहिलेला आहे म्हणजे उभी रेषा आपण मारलेली आहे. आता काय झालेलं आहे? तर पाऊस पडलेला आहे, चिखल झालेला आहे आणि काय झालेलं आहे? त्याचा पाय इकडं उजव्या बाजूला असा घसरलेला आहे. इकडं घसरलाय आणि तो काय झालेला आहे? असा डावीकडल्या बाजूला पाय गेलेले आहेत त्याचे आणि तो उजवीकडे काय झालेला आहे? असा इकडल्या साईडला झुकलेला आहे. म्हणजे कुणीकडे झुकलेला आहे? उजवीकडे झुकलेला आहे. तिरका झालेला. असं तिरका तिरका असं होतं का नाही? पडताना असं तिरका होतं आणि मग पडतो आपण. मग तसा तिरका झालेला आहे म्हणून आपण तिरकी रेषा काढलेली आहे. त्याला तिरपी रेषा. उजवीकडे झुकलेली काय आहे? तिरपी रेषा. तसंच समजा हा दुसरा एक विद्यार्थी आहे, तो काय झालेला आहे? चिखल झाल्यामुळे त्याचा पाय इकडे घसरलेला आहे आणि तो तिरपा झालेला आहे, पडायच्या याच्यावरती आलेला आहे. मग तो डावीकडे झुकला, त्याचा पाय काय झालेला आहे? उजवीकडे घसरलेला आहे, त्यामुळे तो डावीकडे पडतोय. म्हणजे डावीकडे झुकलेली तिरपी रेषा. तिरपा झालेला असं पडायला, डावीकडे झुकलेला. हा उजवीकडे त्याचा पाय इकडे घसरलेला आहे. त्याचा पाय इकडे घसरल्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला घसरल्यामुळे तो कुणीकडे तिरपा झालेला आहे? उजवीकडे. उजवीकडे तिरपा झालेला आहे. त्याचा पाय उजवीकडे घसरलेला आहे म्हणून तो डावीकडे काय झालेला आहे? तिरपा झालेला आहे. म्हणजे आपल्याला उभी रेषा काढता यायला पाहिजे. उभा झाला माणूस, झाला की नाही? काय चित्र काढायचं अवघड आहे? एक उभी रेषा काढली आपण, त्याला वरती एक भोपळा काढलेला आहे, तर 2-3 पॉइंट लावले. इकडे एक आडवी रेषा उजवीकडे झुकलेली, एक इकडे डावीकडे झुकलेली, परत इकडे एक उजवीकडे झुकलेली, एक डावीकडे झुकलेली. झालं की पोराचं चित्र.
झोपलेला पोराचे चित्र काढायचं असेल तर तसंच करायचं. आपण एक इथं गोल काढायचा, भोपळा गोल काढला, त्याला 3 डॉट दिले, इकडं 2 डोळे आहेत, खाली आहे ते तोंड आहे, त्याला एक इकडं उजवीकडे झुकलेली, एक खाली डावीकडे झुकलेली, एक उजवीकडे झुकलेली, एक डावीकडे झुकलेली रेषा काढली की झोपलेला मुलगा झालेला आहे. झाला का नाही? हा उभा राहिलेला मुलगा काढलेला आपण, हा झाकलेला मुलगा झोपलेला मुलगा काढलेला आहे. त्यानंतर पडणारा मुलगा आपल्याला काढायचा आहे. चिखल आता पाऊस आहे, पावसामध्ये पाय घसरतो, त्याचा पाय घसरलेला आहे. इकडे आपण काय केलेलं आहे, असं गोल भोपळा काढलेला आहे, त्याचा इकडचा पाय घसरलेला आहे आणि तो काय झालेला आहे, त्याला पण तिरप्या रेषा काढल्या आपण की तो काय होणार आहे, उजवीकडल्या बाजूला झुकलेला माणूस झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं पण आपण तसंच करू शकतो. तिरप्या 2 रेषा काढल्या की आपल्याला काय झालेला आहे, डावीकडे झुकलेला माणूस या ठिकाणी आपल्याला काय करता येतोय, काढता येतोय. मग माणसाचं चित्र काढायचं असेल तर आपल्याला काय यायला पाहिजे, उभ्या रेषा काढता यायला पाहिजेत, आडव्या रेषा काढता यायला पाहिजेत, डावीकडे झुकलेल्या रेषा काढता यायला पाहिजेत, उजवीकडे झुकलेल्या रेषा काढता यायला पाहिजेत. त्याचे हात काढण्यासाठी आपल्याला डावीकडे झुकलेली रेषा वापरावी लागते, दुसरा हात काढण्यासाठी उजवीकडे झुकलेली काढावी लागते. एक उजवीकडे झुकलेली, एक डावीकडे झुकलेली रेषा जर काढता येत असेल आपल्याला तर आपल्याला काय करता येतं, त्याचं हात पाय काढता येतात. उभी रेषा असेल तर उभी रेषा आपल्याला काढता येते. आडवी रेषा काढायला यायला पाहिजे, तिरपी रेषा काढायला यायला पाहिजे, उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा काढता यायला पाहिजे. त्याच पद्धतीनं डावी डावीकडे झुकलेली रेषा, उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा आपल्याला काढता यायला पाहिजे. तुला आता उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा काढ म्हटले की कशी काढणार, तर अशी आपण उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा, आपला उजवा हात, हा डावा हात, आपण जेवणासाठी कुठला हात वापरतो, उजवा हात, तो नाही वापरत, तो डावा हात आहे, हा हात वापरतो. मग त्या हाताला काय करायचं, आपण तिथं पॉइंट, तिथं पेन्सिल ठेवायची आणि आपल्या डाव्या हाताकडे ओढत न्यायची खाली, डाव्या उजव्या बाजूला झुकलेली रेषा होते. आपला जेवणाचा हात इकडच्या बाजूला आहे, दुसरा हात डावा हात या साईडला आहे. मग या साईडला आपण काय करायचे, पेन्सिल इकडल्या हाताकडे ठेवायचे आणि आपण जेवायच्या हाताकडे रेषा मारायचे. मग ते डावीकडे झुकलेली म्हणजे झुकलेली पडत 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 आलेली आहे ना, ही सरळ रेषा आहे, सरळ रेषेपासून ही अशी इकडे पडत आलेली आहे रेषा, पडतोय, हे बाळ पडतंय. त्या पद्धतीने आपल्याला डावीकडे झुकलेली तिरपी रेषा काढता येते. त्याच पद्धतीने आपल्याला उजवीकडल्या हाताकडून सुरुवात करून रेषा काढली आपण डावीकडल्या बाजूला, तर उजवीकडे झुकलेली आपल्याला काय करता येते, रेषा काढता येते. मग आपल्याला जर उभी रेषा काढता आली, आडवी रेषा काढता आली, तिरपी रेषा काढता आली तर काय होतं, तर आपल्याला माणसाचं अशा पद्धतीने काय करता येतं, चित्र काढता येतं. त्याचबरोबर आपल्याला 1-2 लिहिताना आडव्या रेषेचा वापर करता येतो, उभ्या रेषेचा वापर करून आपल्याला 1-2 काढता येतात. त्याच पद्धतीनं अ आ इ क ख ग काढायचं असेल तर आपल्याला काय करता येतं, अशा पद्धतीनं आडवी रेषा, उभी रेषा, तिरपी रेषा काढून आपल्याला ते पण काढता येतं. आजच्या दिवसापुरता, पहिल्या दिवसापुरता एवढा अभ्यास पुरेसा आहे. उद्या मला तू काय काढून दाखवायचंय, उभी रेषा काढून दाखवायचे, आडवे रेषा काढून दाखवायचे, डावीकडे झुकलेली रेषा काढून दाखवायचे तिरपी रेषा, उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा तू काय करायचेस, उद्या मला काढून दाखवायची आहेस. समजलं? समजलं का तुला? एवढं यायला पाहिजे. मग आपण उद्या
गोल शिकू. गोल कसा काढायचा, अर्धा गोल कसा काढायचा, डावीकडल्या साईडला कसा काढायचा, उजवीकडल्या साईडला कसा काढायचा, वरती कसा काढायचा, खालती कसा काढायचा, हे मी तुला काय करणार आहे, उद्या शिकवणार आहे. दुसऱ्या धड्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. कळलं? कळलं का? हा.